मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टॅट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट अँड IVF स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आमच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन शोध लागत आहेत, रिसर्च होत आहेत आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे ट्रीटमेंट खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. म्हणून मी प्रत्येक स्त्रीला हे सांगू इच्छिते की ती आई होऊ शकते. फक्त तिने योग्य ट्रीटमेंट घेणं आणि त्याच्यामध्ये सातत्य राखणं हे खूप गरजेचं आहे. आज मी तुमच्याबरोबर हिस्ट्रोस्कोपी, लॅप्रोस्कोपी ह्या डायग्नॉस्टिक्स टेस्टबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहे. हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी ह्या ऑपरेशनबद्दल बोलण्याच्या अगोदर मला वाटतं नॉर्मल प्रेग्नन्सी राहते कशी हे सगळ्यांना माहिती असणं खूपच गरजेचं आहे. हे गर्भाशय असतं, दोन्ही बाजूला अशा ट्यूब्स असतात. अंडाशयात एक अंड तयार होतं, ते ट्यूबमध्ये येतं. त्याच वेळेस संबंध आला की जे शुक्राणू अंड्यापर्यंत येतात आणि अंड फर्टिलाइज होतं आणि फर्टिलाइज झालेलं अंड हळूहळू ह्या ट्यूबमधून युट्राईन कॅव्हिटीमध्ये येतं आणि इथे इम्प्लांट होतं आणि इथे बाळाची ग्रोथ होते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे ट्यूब्स किती इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर ही युट्राईन कॅव्हिटी किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये कंटिन्युटी असणं, ह्या पूर्ण पॅसेजमध्ये कंटिन्युटी असणं हे किती इम्पॉर्टंट आहे. मी एवढ्यासाठी हे सांगते आहे की कितीतरी मुली येतात, आम्ही त्यांचं फॉलिक्युलर स्टडी करतो, सीमेन काउंट चांगला असतो, 3-4 महिने त्या ट्रीटमेंट घेतात किंवा 5-6 महिने पण त्या ट्रीटमेंट घेतात आणि त्यांना वाटतं की माझं आता सगळं चांगलं आहे. परंतु ॲक्च्युली काय आहे की सगळं चांगलं असण्यासाठी हा पॅसेज चांगला असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे आपल्याला सोनोग्राफीमध्ये नाही माहीत पडत. म्हणून आपल्याला हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी ही नंतरची टेस्ट करावी लागते, ती गरजेची असते. बऱ्याचदा अशा मुलींना आपण हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी सांगितलं की त्या मुलींना ते कळत नाही किंवा त्यांच्या बऱ्याच क्वेरीज असतात आणि त्या मुलींसाठी मी हा व्हिडिओ स्पेशली बनवत आहे. ॲक्च्युली त्यांना हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी सांगितलं की त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं. त्यांना बरेच प्रश्न मला विचारायचे असतात आणि हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी डेडिकेटेड करते की त्यांना बरीचशी माहिती हा व्हिडिओ बघून कळेल. आता हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी ही एक ऑपरेशन आहे, ऑपरेटिव्ह प्रोसिजर आहे आणि ही ऑपरेटिव्ह प्रोसिजर करायच्या अगोदर आम्ही पूर्ण ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून घेतो, ECG करून घेतो, एक्सरे टेस्ट केला जातो आणि त्यांचं फिजिशियनकडून फिटनेस किंवा ॲनेस्थेटिस्टकडून सुद्धा गरज वाटल्यास ऑपरेशनसाठी फिटनेस घेतला जातो. म्हणजे कुठलंही ऑपरेशन करायच्या अगोदर आम्हाला पेशंट पूर्ण ऑपरेशनसाठी फिट आहे हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यानंतर हा फिटनेस झाल्यानंतर पेशंटला 1 डे प्रायर, ऑपरेशनच्या 1 डे अगोदर सेमी सॉलिड अन्न दिलं जातं आणि त्यांना उपाशीपोटी ऑपरेशनच्या दिवशी बोलवलं जातं. आता ही टेस्ट युजुअली पाळी येऊन गेल्यानंतर म्हणजे ब्लिडिंग थांबल्यानंतर केली जाते किंवा पाळी येण्याच्या अगोदर केली जाते. माझ्या सेंटरमध्ये मी पाळी येऊन गेल्यानंतर पूर्ण ब्लिडिंग थांबल्यानंतर हे प्रोसिजर करणं प्रिफर करते. कारण तेव्हा प्रेग्नन्सी नाही आहे त्या मुलीला हे कन्फर्म होतं आणि मला शांतपणे टेस्ट करता येते. म्हणजे आय एम कॉन्फिडंट की शी इज नॉट प्रेग्नंट ॲट ऑल. आता पहिलं काय असतं की जेव्हा ती पेशंट ॲडमिट होते तेव्हा माझा पूर्ण डेडिकेटेड स्टाफ आहे, पूर्ण कोऑपरेटिव्ह माझे सिस्टर लोकं आहेत, त्या पेशंटला ॲडमिट करतात. नंतर आम्ही त्यांचं पूर्ण पेपरवर्क केलं जातं आणि त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं जातं. ऑपरेशन थिएटरमध्ये घेतल्यानंतर ही जी टेस्ट आहे किंवा हे ऑपरेशन आहे ते पूर्ण भूल देऊन केलं जातं किंवा काही केसेसमध्ये स्पायनल ॲनेस्थेसियासुद्धा प्रिफर करतात. त्यामुळे कुठल्याही पेशंटनी मला पेन होईल का, मला दुखेल का, ह्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही. त्यांना ऑपरेशनमध्ये काहीही त्रास होत नाही. सर्वप्रथम आम्ही युजुअली हिस्ट्रोस्कोपी करतो. हिस्ट्रोस्कोपी म्हणजे काय? हिस्ट्रो म्हणजे युट्रस, स्कोपी म्हणजे अभ्यास. तर त्याच्यामध्ये काय असतं, हा एक हिस्ट्रोस्कोप तुम्हाला मी दाखवण्यासाठी आणलेला आहे. छोटंसं इन्स्ट्रुमेंट पेनसारखं असतं आणि ह्या स्कोपला एका बाजूला लाईट लावलेला असतो. ह्या इन्स्ट्रुमेंट खूप मॅजिक चांगलं आहे आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मी नेहमी म्हणते त्याचंच हे एक उदाहरण आहे. त्याला एक लाईट सोर्स लावलेला असतो, एका बाजूला कॅमेरा लावलेला असतो आणि एका बाजूला त्याच्या आपण हे टाकतो पाणी, त्याच्यामध्ये सलाईन पण टाकलं जातं युट्राईन कॅव्हिटीमध्ये आणि हा स्कोप आपलं युट्रसचं
हे जे सर्व्हिक्स असतं ते सर्व्हिक्स थोडंसं डायलेट केलं जातं आणि त्या डायलेट केलेल्या सर्व्हिक्समधून किंवा ह्या युट्रसच्या तोंडातून हा स्कोप आतमध्ये जातो. इथे लाईट टाकलं जातं, नंतर सलाईन इरिगेशन चालू असतं आणि आम्हाला ही युट्राइन कॅव्हिटी अगदी सुंदर दिसते. तर ह्या कॅव्हिटीमध्ये आम्हाला बघता येतं की हे ऑस्चिया किंवा ज्या ट्यूबल ओपनिंग्स आहेत त्या बरोबर आहेत का ते कळतं. युट्रसची कॅव्हिटी चांगली आहे का ते कळतं. युट्रायच्या प्रत्येक वॉल्स अँटेरियर, पोस्टेरियर आणि लॅटरल बरोबर आहेत का कळतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्ण ह्या कॅव्हिटीबद्दल माहिती मिळाली की आम्हाला पेशंटला किती कॉन्फिडेंटली सांगता येतं की ती गर्भधारणा चांगली करू शकते आणि ती पिशवी गर्भ 9 महिन्यापर्यंत सांभाळू शकते. आता काही ॲबनॉर्मॅलिटीजसुद्धा आम्हाला ते टेस्ट करताना कळतात. ॲबनॉर्मॅलिटीज कुठल्या असतात? कधी-कधी पिशवीमध्ये सेप्टम असतं किंवा पडदा असतो. काही वेळेला त्याच्यामध्ये छोटंसं पॉलिप असतं. कधी-कधी फायब्रॉईड असतं आणि ह्या गोष्टी जर आढळल्यास आम्ही जर शक्य झालं तर तेव्हाच ऑपरेशन करतो पेशंटला सांगून किंवा वी कॅन प्लॅन दॅट आफ्टरवर्ड्स अल्सो. पण युजुअली त्याच सेटिंगमध्ये ऑपरेशन केलं तर पेशंटला फायद्याचं असतं. तर अशा प्रकारे ह्या कॅव्हिटीची पूर्ण माहिती आम्हाला ह्या हिस्ट्रोस्कोपीमुळे होते. आणि आणखीन एक ॲडव्हान्टेज म्हणजे काही लोकांचं मी अनुभवाने सांगते, कधी-कधी हे सर्व्हायकल स्टेनोसिस खूप लोकांमध्ये मला दिसलं. म्हणजे पिशवीचं तोंड जे आहे ते खूप असं चिटकलेलं असतं. ते थोडंसं डायलेट केलं तर त्याचासुद्धा पेशंटला खूप फायदा होतो. तर अशा प्रकारे पूर्ण हे जो कॅनॉल आहे हा ओपन होतो. ही कॅव्हिटीबद्दल आम्हाला पूर्ण माहिती मिळते आणि आम्ही खूप कॉन्फिडंट होतो ट्रीटमेंट देण्यासाठी आणि आम्ही अकॉर्डिंगली पेशंटला तसं प्लॅन करू शकतो नंतरची ट्रीटमेंट. तर हिस्ट्रोस्कोपी ही खूप चांगली आणि सुंदर पद्धत आहे जी आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने दिलेली आहे. डॉक्टरांनी सांगितलं, गरज वाटली तरच डॉक्टर सांगतात आणि आपण पण त्याच्यावर अभ्यास करा. काही प्रश्न तुमचे असतील तर डॉक्टरांना जरूर विचारा. पण करून घेण्यासाठी काही अडचण नाही आहे. एकाच सेटिंगमध्ये म्हणजे हिस्ट्रोस्कोपी झाल्यानंतर आम्ही लगेचच त्याच ॲनेस्थेसियामध्ये लॅप्रोस्कोपी करतो. लॅप्रोस्कोपी म्हणजे काय? लॅप म्हणजे ॲब्डॉमेन आणि स्कोपीमध्ये अभ्यास. म्हणजे त्या पोटातल्या अवयवांचा अभ्यास केला जातो. तर हे एक कीहोल सर्जरी आहे. एक छोटासा छेद दिला जातो आपल्या बेंबीच्या वरती किंवा बेंबीच्या खाली आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं हे इन्स्ट्रुमेंट आहे स्कोप, लॅप्रोस्कोप हा टाकला जातो. ह्या लॅप्रोस्कोपला पण अटॅचमेंट्स आहेत. एक लाईटसाठी अटॅचमेंट असते आणि एक कॅमेरासाठी अटॅचमेंट असते. लाईटमुळे आपण एक फोकस लाईटचा पोटामध्ये टाकतो आणि ह्या कॅमेरामधून आपल्याला पोटामध्ये जे काय आहे अवयव किंवा युट्रसबद्दल आपण आता अभ्यास करतोय तर युट्रसची सर्व माहिती बाहेरच्या बाजूने आपल्याला ती कॅमेऱ्यामध्ये दिसते आणि ती थोडीशी त्याच्यामध्ये मायक्रोस्कोप पण असतात त्यामुळे ती आपल्याला थोडीशी मोठी दिसते. आपल्याला योग्य प्रकारे ते कॅमेऱ्यावर बघता येतं आणि त्याच वेळेस आपण दोन बाजूला छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट टाकतो 2 होल करून आणि काही जर मॅनिप्युलेशन युट्रसचे लागले तर त्या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारा आपण युट्रसचं मॅनिप्युलेशन करू शकतो. तर त्याच्यामध्ये काय पहिलं बघतात की युट्रसचा शेप कसा आहे, साईज कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बाजूच्या ट्यूब कशा आहेत. आता ह्या ट्यूब कशा आहेत हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं असतं. ओव्हरीज कशा आहेत हे सगळं बघितलं जातं. हे अत्यंत महत्त्वाचं असतं आम्हाला. तर ह्या गोष्टी आम्हाला HSGमध्ये दिसत नाहीत. जी मी डाय टेस्ट सांगितली होती त्याच्यात दिसतात, पण लॅप्रोस्कोपीमध्ये आम्हाला युट्रसची पूर्ण माहिती पडते आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या ट्यूबची माहिती पडते आणि आम्हाला एक क्रोमोटिवेशन किंवा मेथिलीन डायची टेस्ट करता येते. त्याच्यामध्ये काय करतो आम्ही की वरून आम्ही कॅमेऱ्याने बघतो आहे, वरून आम्ही स्कोप टाकलेला आहे, आम्ही वरून मॉनिटरवर सगळं बघत आहे आणि त्याच दरम्यान खालून युट्रसच्या मुखातून एक कॅन्युला टाकतात आणि एक मेथिलीन ब्ल्यूचा डाय इथे आम्ही पुश करतो. हा डाय इथे पुश केला की जर दोन्ही ट्यूब चांगल्या असतील तर हा डाय दोन्ही बाजूने व्यवस्थित बाहेर येताना दिसतो आणि खरं सांगते की हा दोन्ही बाजूने डाय आला ना की आम्हाला अतिशय आनंद होतो आणि असं वाटतं की आता ही मेजर प्रॉब्लेम नाही आहे, ती कन्सीव्ह होऊ शकते आणि आमचा पण कॉन्फिडन्स वाढतो तुम्हाला ट्रीटमेंट देण्यासाठी. आता काही वेळेला काय होतं की ह्या डाय येत नाही, कधीतरी ब्लॉक असतो, कधी एका बाजूला ब्लॉक असतो किंवा दोन्ही बाजूला ब्लॉक असतो
किंवा हायड्रोसॅल्पिनसुद्धा असू शकतं. तर अशा वेळेस मला अत्यंत आवडणारी प्रोसिजर म्हणजे ट्युबल कॅनलायझेशन. तर ट्युबल कॅनलायझेशन एक मॅजिक आणि एकदम सिम्पल असं ऑपरेशन आहे. ते त्याच दरम्यान आम्हाला करता येतं. खालून हिस्ट्रोस्कोप टाकून एक कॅन्युला टाकण्यात येतो आणि कॅन्युला सरळ ह्या ट्यूबमधनं बाहेर येतो आणि हे जो ऑब्स्ट्रक्शन आहे तो ओपन होतो. हा एक अतिशय महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे आपण हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी एकाच वेळेस केले तर. आणि ट्यूब ओपन होते, डाय येताना आपल्याला परत दिसतो. आणि मला आणखीन एक सांगायचं वाटतं की मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी एक मी पेशंट केली. तिचं सोनोग्राफी केलं होतं आणि सोनोग्राफीमध्ये हायड्रोसॅल्पिन सांगितलं होतं. पेशंट अतिशय घाबरलेली होती, माझ्याकडे आली. हायड्रोसॅल्पिन आहे म्हटलं की आम्हाला पूर्ण त्या पिशवीचा अभ्यास करण्याची गरज होती. त्यामुळे तिला मी लॅप्रोस्कोपी सांगितलं. लॅप्रोस्कोपी केलं आणि जेव्हा मी लॅप्रोस्कोपी केल्यानंतर दोन्ही ट्यूब बघितल्या तर तिला हायड्रोसॅल्पिन नव्हतं, परंतु तिला कॉन्व्होल्युटेड ट्यूब होती नॉर्मल. जेव्हा मी डाय पुश केला तेव्हा तो पूर्ण बाहेर आला आणि माझ्या लक्षात आलं की ते कॉन्व्होल्युटेड ट्यूब असल्यामुळे ते सोनोग्राफीवर हायड्रोसॅल्पिनसारखं दिसत होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ती पेशंट लगेच 2-3 महिन्यात कन्सीव्ह पण झाली. त्यामुळे आपण लॅप्रोस्कोपी करणं जर डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं तर करून घ्यायला काही हरकत नाही. आपणही त्याच्यावर विचार करा. तुमचे काही प्रॉब्लेम्स, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तुम्ही डॉक्टरला विचारू शकता. तुम्हीही स्वतः त्या गोष्टीचा खूप अभ्यास करू शकता आणि नंतर ही प्रोसिजर सांगितली तर तुम्ही जरूर करून घ्या. आता ह्या लॅप्रोस्कोपीमध्ये आम्हाला काय काय दिसतं? दुसरं, युट्रसमध्ये काही फायब्रॉईड आहे का ते दिसतं. नंतर पेशंटच्या ओव्हरीजमध्ये काही सिस्ट आहेत का, एंडोमेट्रिओसिस आहे का, चॉकलेट सिस्ट आहेत का, हे सगळं करतं. दुसरी गोष्ट, काही अडेजन्स आहेत का, कुठे ट्यूब चिकटलेले आहेत का, ओव्हरीज चिकटलेले आहेत का, युट्रस चिकटलेले आहे का, हे सुद्धा आम्हाला त्या दरम्यान कळतं. आणि आपल्या इंडियामध्ये ट्युबरक्युलोसिसचं प्रमाण खूपच कॉमन आहे ट्युबरक्युलोसिस. तर हे ट्युबरक्युलोसिससुद्धा जेनेटिक ट्युबरक्युलोसिस आम्ही त्याला म्हणतो. तर ते डायग्नोज करण्याचं कामसुद्धा लॅप्रोस्कोपीमुळे आम्हाला शक्य झालेलं आहे. आणखीन काही एंडोमेट्रिओसिस जे आपल्याला कधीकधी सोनोग्राफीने पण दिसत नाही, ते पण आपल्याला लॅप्रोस्कोपीने दिसतं. म्हणजे काही आजार हे आम्हाला सोनोग्राफीने नाही दिसत, ते सर्व गोष्टी आम्ही लॅप्रोस्कोपीने डायग्नोज करू शकतो. आणि जर योग्य आजार कळला तर आम्हाला योग्य ट्रीटमेंट देण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो आणि त्याप्रमाणे आम्हाला पुढची तुमची ट्रीटमेंट प्लॅन करता येते. आपला वेळ जात नाही महत्त्वाचं म्हणजे. आणि योग्य ट्रीटमेंट घेतलं तर तुम्ही 100% आई होणार ह्याची मला खात्री आहे ना. हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी झाल्यानंतर मी DNC करणंसुद्धा प्रिफर करते. त्याच्यानंतर त्याच्या पोटावरचे जे छोटे छोटे छेद असतात त्याचं ड्रेसिंग केलं जातं आणि प्रोसिजर अशा प्रकारे संपते. त्याच्यानंतर पेशंटला आपण 1 दिवस किंवा 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवतो. योग्य अँटीबायोटिक दिले जातात, IV फ्लुइड्स दिले जातात, पेन किलर दिले जातात. त्यामुळे पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्याच्यानंतर पेशंटला ड्रेसिंगला बोलवलं जातं आणि योग्य वेळेस टाके काढले जातात. ही प्रोसिजरमध्ये आपल्याला जास्त सुट्टी घ्यायची गरज नाही आहे किंवा खूप बेडरेस्ट पण घ्यायची गरज नाही. आपण लवकरात लवकर आपल्या रूटीन कामाला लागू शकता. मी आपणा सर्वांना प्राऊडली हे सांगू इच्छिते की ही सर्व हिस्ट्रोस्कोपीची आणि लॅप्रोस्कोपीची ऑपरेशन आपल्या गौरव हॉस्पिटलमध्ये होत आहे. माझ्याकडे जेव्हा एखादं कपल येतं तेव्हा त्या फिमेलची सोनोग्राफी, फॉलिक्युलर स्टडी, पूर्ण ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याच हॉस्पिटलमध्ये होतात. मेलचं पण सिमेन ॲनालिसिस आपल्या हॉस्पिटलमध्ये होतं. मला प्रत्यक्ष सिमेन काउंट बघता येतो. पुढच्या टेस्ट लाईक हिस्ट्रोलॅप्रोस्कोपी ह्या टेस्टसुद्धा आपल्याच हॉस्पिटलमध्ये होतात. त्यामुळे त्या पूर्ण कपलच्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनचा अभ्यास मला करता येतो आणि त्याप्रमाणे मला त्यांना योग्य ट्रीटमेंट प्लॅन देता येतो. हे चॅनल आपलं आहे, त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि हां, कॉमेंट पण जरूर करा. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.